रिजू अशी का बसलीस बाळा? काय नाही दादा, ते मन लागत नाही म्हणून बसले. तुझ्यासाठी ही वेळ किती अवघड आहे कळतंय मला बाळा. पण अशा वेळेतच आपण एकमेकांची काठी बनून एकमेकांना परत उभारी घ्यायला मदत करायची असते. आणि तुझ्यावर तर जास्तीची जबाबदारी आहे तेजू. स्वतःला सांभाळत बाळाची काळजी घेत तुला तुळजाची आणि डॅडींची जबाबदारी घ्यायची. तुला त्यांना आधार द्यायचा आहे. तुझ्या नाजूक अवस्थेत हे सगळं घडलं. आणि शालन आत्याचा मोलाचा आधार होता तुला या घरात. पण आता तू एकटी पडली. तुझ्या वाट्याला अडचणीचा डोंगर उभा आहे. पण पण ह्यो सूर्य तुझ्या पाठीशी उभा आहे हे लक्षात ठेव. त्यामुळे खचायचं नाही, ताकदीनं उभं राहायचं बाळा. दादा, हत्याची मला सोडून का केली? मला त्याची खूप आठवण येते. शांतू शांतू, मला तुझ्या मनाची अवस्था कळते. हे बघ, आत्या होती तोवर काहीच काळजी नव्हती. पण सगळं घर आता तुझ्याकडे जबाबदार बाई म्हणून बघणार आहे. साबर स्वतःला. हा, तुझ्या ह्या अवस्थेत इतरांची काळजी घ्यायची अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण तुला हे सगळं करावं लागेल. तुला ह्या घराची घडी परत बसवावी लागेल तेजू. हो दादा, मी सगळ्यांना सांभाळून घे, सगळ्यांची काळजी घे आणि स्वतःची पण. हे वचन आहे माझं तुला. शाबास. माझी लाडकी बहीण आहेस ना तू? रडायचं नाही. काळजी घे. येतो मी. येतो. रिजू, काल त्या डोंगरावर जायच्या आधी तिचा मला फोन आला होता. ती मला भेटायला बोलवत होती आणि तिला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. तुला त्याबद्दल काही बोललेली का ती? नाही दादा. घरात रोजच्या पेक्षा वेगळं काहीतरी घडलं होतं का?